चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याशी थेट बातचीत करणार आहोत. जोरगेवार साहेब, व्यवस्थित काम होत आहे का? आजचा शेवटचा दिवस आहे, बरीच टीका टिप्पणी होते, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण खाते वाटप झालं नाही, बिना खात्याचे सगळे मंत्री काम करत आहेत आणि कुणाकडेच काहीच अधिकार नाही आहे, त्यामुळे जनता न्याय कुणाकडे मागेल असा प्रश्न आहे. हे खरं आहे की खाते वाटप झालेलं आहे, खात्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. खाते वाटपाला वेळ याकरता लागत आहे की 3 लोकांना मिळून हे करायचं आहे, सगळ्यांना राजी खुशीने 5 वर्ष चालवायचं सरकार. त्याच्यामुळे 5 वर्ष अधिक एफिशियन्सीने काम करण्यासाठी काही वेळ लागत असतो आणि त्याकरता म्हणून हे आता निश्चितपणे विरोधकांचं टीका टिप्पणी हे करणं काम आहे आणि दुसरं त्यांच्याविषयी काही काम राहिलं नाही, करू द्या त्यांना. ते टीका टिप्पणी करताय म्हणून तुम्हाला थोडंसं तुमच्या याला काही खाद्य मिळत आहे, फीड मिळत आहे आणि म्हणून त्यांच्या टीकेला काही अर्थ नाही. परंतु निश्चित मला एकदाचं तरी मंत्रिमंडळ सांगावं की जे मंत्रिमंडळाचं गठन झाल्यानंतर सर्वच्या सर्व असं नसते ना. शेवटी पक्ष म्हणून किंवा सरकार म्हणून चालवत असताना मुख्यमंत्री महोदयांना सर्व गोष्टीचा विचार करून ती जबाबदारी त्याच्याकडे दिली जाते आणि ती दिली जाईल, याच्यात काही लवकरच दिली जाईल. काल तसं त्याविषयीचं थोडंसं स्वतःचंही केलं की लवकरच ते बोलतील की आता आज अधिवेशन संपल्यानंतर त्याविषयी पुन्हा तिघेही लोक बसून श्रेष्ठीशी चर्चा करून या खाते वाटप होईल. आज यामध्ये विषय असा होता आहे की चहापानाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलं. दोघांना एकत्रित येणं खरं तर बंधनकारक होतं किंवा अनिवार्य होतं, पण आपण पाहिलं की आधी अजितदादा गेले, बाहेर पडले, मग एकनाथ शिंदे गेले, मग ते इथे विधानभवनात आले, मग समन्वय नाही का अशी चर्चा घडते. हे बघा, चर्चा घडवणं तुमचं काम आहे. तसं त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 3 शिफ्टसाठी हे 3 लोक डेप्यूट आहेत, त्याच्यामुळे 3ही शिफ्टच्या लोकांना वेगवेगळ्या ड्युट्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. सभागृह 9:30 वाजता सुरू व्हायचं होतं, तर सकाळी सभागृहामध्ये नेहमीप्रमाणे दादा त्या ठिकाणी उपस्थित होते, तर त्याच्यासाठी दादा आलेत. 5 वर्ष शिफ्टचा हाच फॉर्म्युला राहील की शिफ्ट बदलेल? असं काही नाही, तो काही तेवढा मोठा नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की तिघही चांगले मजबूत लोक हे सरकार चालवण्याकरता मिळालेलं आहे. त्याच्यामुळे सरकार फार वेगानं गतीनं प्रगतीनं काम करेल, याची काही चिंता करू नका तुम्ही. बरं, सुधीर मुनगंटीवार यांचे बॅनर लागले संपूर्ण नागपूरमध्ये, आणि अशी कोणती कमी आहे सुधीर मुनगंटीवारांमध्ये की त्यांना न्याय मिळू शकला नाही, मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळू शकलं नाही? महाराष्ट्राला पडलेला प्रश्न अशा आशयाने निनावी बॅनर आहेत, कसं पाहता याकडे? बघा, आता कोणते बॅनर लागले ते मी पाहिलेलं नाही आहे, पण तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच कळलं की त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे. त्यांनी रेकॉर्ड ज्यांनी कोणी बॅनर लावले असेल त्यांनी सांगितलं की 7 वेळा ते निवडून आलेले आहेत, 4 वेळा मंत्री राहिलेले आहेत, एकंदर 10 निवडणुका त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहे. आणि हा विषय तर जेव्हा पक्ष एखादा निर्णय करत असतो तर त्याचा काही विचारपूर्वक केला जातो. यापूर्वी असे निर्णय झालेले आहे. बावनकुळे साहेबांना तर विधानसभेची तिकीटसुद्धा नव्हती मिळाली, परंतु आज मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आली. विनोद तावडे साहेब त्याचं एक उदाहरण आहे. तावडे साहेब आज राष्ट्रीय महामंत्री आहे. कोणती ना कोणती मोठी जबाबदारी त्यांच्याकडे यायची असेल आणि मुख्यमंत्र्यांनी तसं बोलूनही दाखवलं, त्यामुळे त्यांना याच्यात थांबायला कदाचित सांगितलं गेलं असं मला वाटते. भूतकाळामध्ये जी विधानं केली होती ती वर्तमान काळामध्ये प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळा ठरत आहेत असं म्हणावं जोरगेवार साहेब? असं काही नाही आहे, चालत असते. शेवटी आता विशेष प्रेम होतं. नाही, माझ्यावरती प्रेम त्यांचं आहेच आहे. मी त्यांचा दिल्लीपर्यंत गेलो, त्यांचा मी कार्यकर्ता राहिलेलो आहे, त्यांच्यासाठी मी काम केलेलं आहे. जेव्हाही असं राहिलं मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे, याचा मला आनंदही आहे. परंतु हा काही विषय होऊ शकत नाही की बा त्यांना आज मंत्रिमंडळाची जबाबदारी मिळाली नाही म्हणून कोणती भविष्यात त्यांच्याकडे जबाबदारी येणार नाही, असं नाही आहे. हे सगळे प्रक्रिया बदलत असते आणि हे मंत्रिमंडळ आज केलेलं हे काही शाश्वत आहे का 5 वर्षासाठी? जसं आमचं निवडणूक आहे की बा ही 5 वर्षासाठी आम्ही फिक्स आहोत, तसं तर नाही ना. मंत्रिमंडळाचं कधी गठन होऊ शकते. पण एक चर्चा अशी पण आहे बाहेर की जोरगेवार साहेबांची एकीकडे फडणवीस साहेबांसोबत खूप फार जवळीक आहे आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधातच बोलल्यामुळे कुठेतरी सुधीर भाऊंना आता थांबावं लागलं आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. हे खरं आहे का? म्हणजे चर्चा आहे. बघा, मलाही असं वाटतं चर्चेला काही नाही. ही गोष्ट खरी आहे की देवेंद्रजींचं प्रेम माझ्यावरती आहे आणि माझ्यावर सर्वच जण प्रेम करतात. देवेंद्रजीचं प्रेम आहे, शिंदे साहेबांचं प्रेम आहे आणि अजितदादासुद्धा प्रेम करतात. तुम्ही सुधीर भाऊंचं नाव घेतलं, त्यांचंही प्रेम आहे. त्यांचं जर प्रेम नसतं तर त्यांनी मला पक्षात घेतलं नसतं. त्यांनीच उलट माझा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला. माझ्यासाठी निवडणुकीमध्ये त्यांनी मला पक्षाची तिकीट दिली आणि मी चंद्रपूर विधानसभेचा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून निवडून आलो.
नक्कीच त्यांना काही सल्ला देणार आता तुम्ही? मी सल्ला इतका मोठा, मी त्यांचा मार्गदर्शन घेत आलो आहे. त्यांनी आम्हाला सल्ला द्यायचा, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आणि आमची पार्टी चंद्रपूर जिल्हा चालतो. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरव सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.